नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला एक छोटी हृदयस्पर्शी मराठी कथा सांगणार आहे, जी एका साध्या पण सुंदर नात्यावर आधारित आहे. अधुरी गाठ, एक सुंदर प्रेमकथा. पुण्याच्या एका गजबजलेल्या कॅफेमध्ये अद्वैत आपल्या कॉफीची वाट पाहत खिडकीबाहेर बघत होता. अचानक दरवाजा उघडला आणि सावली आत आली. तिने तोच निळा ड्रेस घातला होता, जो तिने त्यांच्या पहिल्या भेटीत घातला होता. पुन्हा झालेले भेट सावली आणि अद्वैत 5 वर्षांनंतर भेटत होते. कॉलेजमध्ये असताना दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं, पण काही गैरसमजांमुळे आणि करिअरच्या धावपळीत त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. सावली, कसा आहेस अद्वैत? तिने खुर्ची ओढत विचारलं. अद्वैत, मी ठीक आहे. तू एकदम बदलली आहेस. थोडी जास्त शांत झाली आहेस. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. जुन्या आठवणी, कॉलेजचे ते कट्टे, पावसाळ्यात भिजणं आणि एकत्र पाहिलेले स्वप्न. गप्पांच्या ओघात काळ जणू थांबला होता. न मांडलेले प्रेम. दोघांनाही माहिती होतं की त्यांच्या मनात अजूनही एकमेकांबद्दल भावना आहेत, पण कोणाकडेही ते व्यक्त करण्याची हिंमत नव्हती. अद्वैत, तू लग्न का केलं नाहीस अजून? सावलीने हळूच विचारलं. अद्वैत हसून म्हणाला, कदाचित माझ्या मनाच्या कोपऱ्यात अजूनही कुणीतरी जागा अडवून बसलं होतं म्हणून. सावलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने आपले हात अद्वैतच्या हातावर ठेवला आणि म्हणाली, मी सुद्धा तुला विसरू शकले नाही. आपण पुन्हा एकदा सुरुवात करू शकतो का? एक नवीन सुरुवात. त्या संध्याकाळी पुण्याच्या रस्त्यावर फिरताना 5 वर्षांचं अंतर क्षणात मिटलं होतं. पावसाची एक हलकी सर आली आणि दोघांनीही छत्री न उघडता भिजणं पसंत केलं. ती अधुरी गाठ आज पूर्ण झाली होती. या गोष्टीचा सार एवढाच आहे की प्रेम कधीही जुनं होत नाही, फक्त त्याला पुन्हा एकदा व्यक्त करण्याची संधी हवी असते. तुम्हाला ही कथा आवडली का? आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही कथा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.